इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण भूमितीची मार्च 2022-23 या सालची प्रश्नपत्रिका सोडवायला घेतलेली आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि बी, पहिल्यातला ए आणि बी आपण काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. चला तर मग आपल्याला दुसरा प्रश्न पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 ए. आणि विशेष म्हणजे मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक जरूर करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर पोहोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 ए काय दिले बघा. खालील कृती पूर्ण करून, कृती दिलेली आहे बाळांनो, खालील कृती पूर्ण करून, कृती दिलेली आहे, आपल्याला कृती पूर्ण करावी लागणार आहे. खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये पुन्हा लिहायची आहे. हा 4 मार्कासाठी क्वेश्चन्स आहे. कोणतेही किती आहेत, 2. इथं पुढे लिहिते फार तर, कोणतेही 2 सोडवायचे आहेत याच्यामधले. आणि मार्क्स किती आहेत, 4 मार्कासाठी हा क्वेश्चन्स विचारलेला आहे. तर बघा, आकृती दिलेली आहे, काय काय गाळलेल्या जागा भरायच्या आहेत, त्यानंतर आपण सोडवू. पटकन दिलेली कृती मांडून घेऊ. वरील आकृती दिलेली आहे, त्यांनी काय काढलेलं आहे बघा. आकृतीमध्ये एक गोल काढलेला आहे, एक त्रिकोण आहे, असा त्रिकोण आहे, असा त्रिकोण काढलेला आहे. काय सांगितलंय बघा, याचं माप यम, इथं नाव यम आहे, इथं यन आहे, इथं झेड आहे, यल आहे, इथं यल आहे, इथं 35 अंश दिलेला आहे. काय काय सांगितले बघा. वरील आकृतीत प्रश्न, वरील आकृतीत कोन यल बरोबर 35 अंश असेल तर एक आकडा काय सांगितले, माप कंस यमन बरोबर किती असं विचारलेलं आहे. दुसरा आकडा माप कंस यम बरोबर किती असं विचारलेलं आहे. आणि त्यांनी आपल्याला कृती लिहून दिलेली आहे बाळांनो, कृती लिहून दिलेली आहे त्यांनी. ती कृती जेवढी लिहिलेली आहे तेवढी लिहून घेऊया आणि त्याच्यामध्ये उत्तर काय भरायची आहेत हे भरून घेऊया. उकल, कारण ही उकल तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पुन्हा लिहावी लागते बरं का बाळांनो. पहिला एक दिले कोन यल 1/2 माप कंस यमन असं दिलेलं आहे त्यांनीच. आणि लिहिलेलं आहे आंतरलिखित कोणाचे प्रमेय, आंतरलिखित कोणाचे प्रमेय. काहीच अवघड नाही. इथं म्हणून इथं काय दिलेलं आहे, स्क्वेअर दिलेला आहे, 1/2 म्हणजे रिकामी जागा दिलेली आहे, 1/2 माप कंस यमन दिलेला आहे. त्यानंतर म्हणून 2 गुणिले 35 किती सोपा आहे बघा. विचार केला तर पटकन तुमचं काय लिहायचं तिथं लिहिता लिहिणाऱ्यांच्या डोक्यात आलं असेल. म्हणून माप कंस यमन बरोबर 7. इथं पण ब्रॅकेट दिलेला आहे.
आता दुसरा आकडा याच्यामधला सोडवलेला आहे त्यांनी. माप कंस MLN, माप कंस MLN बरोबर 360 वजा माप कंस MN, माप कंस MN असं दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे कंसांच्या मापांची बेरीज, कंसांच्या मापांची बेरीज. आपल्याला काहीही इथं डोकंच लावावं लागणार नाहीये एक सोडवताना, म्हणून त्यांनीच दिले 360, इथं 360 वजा 70 अंश तिनेच दिलेलं आहे, म्हणून माप कंस MLN बरोबर इथं मात्र चौकट दिलेली आहे. बघा इतकं सोपं आहे, आपण विचार सुद्धा करू शकणार नाही, इतकं सोपं आहे. हे यल आपल्याला माहिती आहे. ह्या कोणाचं माप, कंसाचं माप दुप्पट, कोणाचं माप निमपट. यल बरोबर इथं 35 आहे का 35 लिहिलं. पुन्हा काय केले, हे दोन इकडं गुणाकारामध्ये आणले, म्हणजेच ह्या दोन्हींचा गुणाकार किती येणार आहे 70, बरोबर का. पुन्हा इथंच आहे उत्तरामध्ये खरं तर MN बरोबर 70 म्हणून. इथं 360 मधून काय करायचे आहेत, 70 वजा करायचे आहेत आपल्याला, वजा बाकी येते 290. ऐक नाही सोपं बाळांनो, किती लिहायचं आहे, अगदी किती गाळलेल्या जागा भरल्या आपण, 1 2 आणि 3, आणि त्यांनी ही 70 तर दिलेलीच होती, फक्त काय केली वजा बाकी. किती सोपं आहे बघा, इतकं सोपं आहे, याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं सांगा. आता क्वेश्चन नंबर 2. पेपर शांतपणे वाचला पाहिजे बाळांनो, त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, काय लिहायचं आहे हे पाहिलं पाहिजे, मग सगळं सोपं असतं. आता क्वेश्चन नंबर 2A मधला दुसरा आकडा काय दिलाय बघा, सिद्ध करायला सांगितलेला आहे. सिद्ध करा. हे सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी दिलेलंच आहे. काय दिलेलं आहे सिद्ध करायला, कॉट थीटा. तुम्ही मामी क्लास चॅनल वरती जाऊन बघा, मी हे सगळं सिद्ध करा एकत्र दिलेलं आहे बाळांनो, सगळे सिद्ध करा त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये मी दिसत नसले तर फक्त हाताने बहुतेक सोडवून दिलेलं असणार आहे, फळा आणि हात माझे दिसत असतील तुम्हाला. सेक थीटा बघा इथं दिलेलं आहे. उत्तराला सुरुवात उकल म्हणून लिहिलेलं असतं त्यांनी, उकल. ही उकल पुन्हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची असते, हे विसरू नका. नाहीतर फक्त गाळलेल्या जागा तेवढ्या लिहाल तिथं तर अजिबात मार्क्स मिळणार नाहीत. बघा डावी बाजू, डावी बाजू कॉट थीटा प्लस टॅन थीटा हे त्यांनीच दिलेलं आहे. हे कॉस थीटा छेद साइन थीटा अधिक साइन थीटा छेद कॉस थीटा हे त्यांनीच दिलेलं आहे, पण आपल्याला माहिती आहे. इथं मात्र काय केलेलं आहे त्यांनी, डायरेक्ट इथं जागा रिकामी सोडलेली आहे. आता इथं रिकामी जागा सोडलेली आहे, तर रिकामी जागा आपण डायरेक्ट भरतच जाऊ. इकडे लक्ष द्या, इथं साइन न साइनला गुणलं काय येणार, इथं साइन वर्ग थीटा येईल का नाही, प्लस कॉस न कॉसला गुणलं काय येईल, कॉस वर्ग थीटा येईल. छेदस्थानी काय राहील, साइन थीटा गुणिले कॉस थीटा, बरोबर की नाही. ही फिलिंग द ब्लँक्स आहे, इकडे लक्ष द्या. याची किंमत किती येते तुम्हाला पण माहित आहे, साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1
डायरेक्ट आपल्याला इथं दिलेलं आहे, हे फक्त फिलिंग द ब्लँक्सला विचारलेलं आहे. खाली 1 दिलेला आहे, इथं साइन थीटा गुणिले कॉस थीटा, इथं त्यांनी दिलेलं आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे त्यांनी दिलेलं आहे. आता याच्या नंतरचं पण हे कॉस थीटा आहे ना, हे फक्त फिलिंग द ब्लँक्सला दिलेलं आहे. पुढं 1 साइन थीटा, त्याचे वेगळे भाग करायचे, 1 दोन्हीला छेदस्थानी देऊन ठेवायचा कॉस थीटा. 1 साइन थीटा म्हणजे काय, हे त्यांनीच दिलेलं आहे आपल्याला कोसेक थीटा, कोसेक थीटा गुणिले 1 कॉस थीटा म्हणजे काय, सेक थीटा आहे की नाही. म्हणून काय लिहिता येईल आता, इथं आहे हे लिहायचं खाली, हे खाली येणार. म्हणून कॉट थीटा कसे येणार, म्हणून कॉट थीटा अधिक टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा गुणिले सेक थीटा. आलं की नाही, बरोबर आहे ना, सोपं बाळांनो. चला तर मग आता काय करूया, आपण तिसरं गणित पाहूया. याच्यामध्ये विचारलेलं तिसरं गणित काय दिलेलं आहे बघा. तिसरा आकडा 2A मधला, एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल, एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल, 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा. तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा असा प्रश्न दिलेला आहे आणि खाली उकल दिलेली आहे, म्हणजे त्यांनी कृती दिलेली आहे. काय काय दिलेलं आहे आपल्याला, गोलाचे वक्रपृष्ठफळ बरोबर गोलाचे वक्रपृष्ठफळ बरोबर त्यांनीच दिलेला आहे 4 पाय r वर्ग, हे त्यांनीच दिलेलं आहे. त्यानंतर इथं 4 गुणिले 22/7 गुणिले इथं r ची किंमत आपल्याला इथं भरायला सांगितलेली आहे. पुन्हा 4 गुणिले 22/7 गुणिले इथं पण भरायला सांगितलेली आहे. त्यानंतर इथं दिलेला आहे ब्लॉक गुणिले 7 दिलेला आहे, म्हणून लिहिलेला आहे गोलाचे वक्रपृष्ठफळ बरोबर गोलाचे वक्रपृष्ठफळ बरोबर इथं ब्लॉक दिलेला आहे आणि इथं लिहिलेला आहे सेमीचा स्क्वेअर. बघा आता इथं काय करावं लागेल आपल्याला, आर किती दिलेली आहे बाळांनो, 7. इथं 7चा काय करावं लागेल, वर्ग, बरोबर की नाही. म्हणजे हे डबल 7 लिहिले, 7 गुणिले 7, एका 7ला एक 7 गेले, 4 दुनी 8, 4 दुनी 8, 88 आले, 7 8 56, 5 उरले, बरोबर का. पुन्हा काय करायचं, 7 8 56, 56 आणि 5 88 गुणिले 7, 7 8 56, 5 7 8 56, 5 6 5 11, किती आले, सेमी स्क्वेअर. एवढ्या ह्या इथं 1 2 हे तर वरचंच खाली यायचंय, फक्त गुणाकार आणि गुणाकारासाठी आपल्याला मार्क्स दिलेले आहेत, आहे की नाही सोपं बाळांनो. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 अशा प्रकारे काय झालेला आहे, आपला संपलेला आहे दुसरा ए. आता काय विचारलेला आहे, दुसरा बी. दुसऱ्या बी मध्ये कोणतेही किती असतात, 4 सोडवा. आकडे किती दिलेले असतात, 5. चला आता क्वेश्चन नंबर 2
बी. क्वेश्चन नंबर 2 बी. काय सांगितलेलं आहे? खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 4. खालील उपप्रश्न सोडवा. उपप्रश्न सोडवा. माझ्या बरोबर सोडवायला बसत चला बाळांनो. तुमचं पण सोडवून होईल बघत बघत. कोणतेही 4. कोणतेही 4 म्हणजे तुमचा वेळ वाचेल एकदा बघण्यासाठी आणि एकदा लिहिण्यासाठी. असं नाही होणार. तुम्ही डायरेक्ट प्रश्नपत्रिका घेऊन बसत चला. 4 मार्क्स किती? 8. 8 मार्कासाठी आहे हे. क्वेश्चन नंबर 2 बी. याचा अर्थ प्रत्येकाला 2-2 मार्क्स दिलेले आहेत. 4 दुनी 8 बरोबर की नाही? आणि एक एक्स्ट्रा दिलेला असणार आहे आपल्याला सोडवण्यासाठी. बघा काय दिलेला आहे पहिला क्वेश्चन. इथं मात्र शक्यतो कृती दिलेली नसते. समलंब चौकोन ABCD मध्ये प्रश्न दिलेला आहे. समलंब चौकोन ABCD मध्ये. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ. बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC. जर AP बरोबर 15, PD बरोबर 12, QC बरोबर 14 तर BQ काढा असं सांगितलेलं आहे आपल्याला. आता काय करावं लागणार आहे? आपल्याला आकृतीसह याची तयारी करावी लागणार आहे. चला तर मग उत्तर बघू कसं काढायचं. समलंब चौकोन काढून घ्यावं लागणार आपल्याला. एक समलंब चौकोन काढू. हा समलंब चौकोन काढलेला आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये बघा. ही AB समांतर पुन्हा त्याच्यामध्ये काय काढलेली आहे? PQ आहे का समांतर? काय आहे? DC. अशा या रेषा आहेत. इथं दिली AP 15, PD किती दिलेली आहे? 12, BQ काय करायची? काढायची आहे. QC दिलेली आहे 14. मग डायरेक्ट उत्तर लिहिताना म्हणायचं समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC. म्हणून काय? 3 समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार काय म्हणता येईल आपल्याला? 3 समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार AP छेद PD बरोबर BQ छेद QC. AP किती आहे? 15, PD किती आहे? 12. त्यानंतर BQ काढायची आहे. QC किती दिलेली आहे? 14. तिरकस गुणाकार करायचा. BQ बरोबर हे 12 इकडं लिहिण्याऐवजी या दोन्हींचा गुणाकार करायचा. 15 गुणिले 14 आणि छेदस्थानी काय येणार? 12. भाग जातोय. 3 एके 3, 3 चौक 12, 3 पाची 15, 2 दुनी 4, 2 साती 14, 7 पाचा 35. छेद किती आले? 2. 17 17 34. 17च्या निम्म किती येणार? 17.5. म्हणून BQ बरोबर 17.5 एकक. कारण इथं भागाकार 2 जर असेल तर त्याची निमपट करायची. आहे की नाही सोपं बाळांनो? दुसरा क्वेश्चन बी मधला काय विचारलेला आहे ते पाहूया. जर व्हिडिओची लेंथ जास्त होत असेल तर क्वेश्चन दुसऱ्या बी मधील 2 क्वेश्चन्स
याच्यामध्ये घेऊया आणि 2 क्वेश्चन्स पुढच्या याच्यामध्ये ढकलता येतील. क्वेश्चन 2B. आता क्वेश्चन 2B मधला दुसरा आकडा काय सांगितलेला आहे बघा. एका आयताची लांबी एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे, तर आयताच्या कर्णाची लांबी काढा. आयताच्या कर्णाची लांबी काढा. आता बघा, आयताच्या कर्णाची लांबी काढायला सांगितलेली आहे. त्यांनी काय आकृती दिलेली नाही. उत्तराला सुरुवात करूया बाळांनो. काय करूया, इथं एक आयत काढून घेणं गरजेचं आहे. हा आयत, त्याचा काय काढणं गरजेचं आहे. एक कर्ण ही 35 आणि 12, रुंदी सांगितले 12, इथे 90 अंश ABC आणि D. बघा काय म्हणायचं, आयत ABCD मध्ये आयत ABCD मध्ये, हे नाही लिहिलं तर चालतंय. आयत ABCD मध्ये काय येणार, कोण ABC बरोबर 90 अंश, AB बरोबर 12 सेमी. त्यानंतर काय लिहिता येईल, BC बरोबर 35 सेमी. म्हणून त्रिकोण ABC मध्ये काय वापरता येईल, पायथागोरस. त्रिकोण ABC मध्ये पायथागोरस प्रमेयाने काय लिहिता येईल बाळांनो, पायथागोरस प्रमेयाने. हा कर्ण आहे, कर्णाचा वर्ग बरोबर म्हणजे AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, होय की नाही बाळांनो. आता AB 12 चा वर्ग, BC 35 चा वर्ग. 12 चा वर्ग किती आहे, 144. 35 चा वर्ग दिली आहे ना मी, सोपी मेथड. 5 चा वर्ग करायचा 25, 3 च्या पुढची संख्या 4, 3 चौक 12. या दोन्हींचा काय करायची बेरीज, 1225 अधिक 144. 5 आणि 4 9, 6 3. आता हा मूळ संख्येचा वर्ग आहे, कसा शोधायचा. हा वर्ग हा 30 ते 40च्या दरम्यानच्या संख्येचा आहे. 30 चा वर्ग येतो, 30 चा वर्ग येतो 900, 40 चा वर्ग येतो 1600. या संख्येच्या दरम्यान मूळ संख्या कोणत्या आहेत, 31 आहे, 33 आहे, 37 आहे. या तिन्ही पैकी एकाचा वर्ग असणार आहे. 11 त्रिक 33 येते, सॉरी 37 कशाच्या संख्या ह्याच्यात नाही. मग बघा 7 7 49, हा 37 चा वर्ग असणार आहे. 7 7 49 9, कारण 1 1 1 येते, म्हणजे हा कशाचा वर्ग आहे, 1369. हा कशाचा वर्ग आहे, 37 चा. म्हणून AC चा वर्ग बरोबर 1369, म्हणून AC बरोबर किती आलं, 37. या पद्धतीने चटकन तुम्ही या मेथड वापरून परीक्षेमध्ये सोडवू शकता. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे ते पाहूया. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे बघा. आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या, तिसरा आकडा, आकृती एक दिलेली आहे कशाची, वर्तुळाची. C केंद्र आहे म्हणून सांगितलेलं आहे. आकृती वर्तुळाची दिलेली आहे, कारण त्यांनीच आकृती दिलेली आहे.
केंद्र काय आहे सी, इथं सी केंद्र पकडलं आपण. त्यानंतर हे असं दिलेलं आहे. इथं डी आहे, हे केंद्र सी आहे, इथं ई आहे, इथं एफ आहे आणि इथं जी आहे. आकृती त्यांनी दिलेली आहे. हे केंद्र आहे सी. बघा काय सांगितलेलं आहे आकृतीमध्ये, केंद्र सी असलेल्या आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळावर जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत. कोण ECF चे माप किती दिलेलं आहे 70 अंश आणि कंस DGF चे माप 200 अंश असेल तर कंस DE आणि कंस DEF यांची मापे ठरवा असं सांगितलेलं आहे. यांची मापे ठरवा. बघा आता उत्तर सोडवायचं आहे आपल्याला. सी केंद्र आहे, काय काय दिलेलं आहे बघूया. इथं ECF कुठे येतोय, ECF हा किती आहे 70 अंश, म्हणजे हा पण 70 होणार. त्यानंतर काय दिले DGF हा पूर्ण किती आहे 200 आहे. कशाचं माप काढायला सांगितलंय ह्या DE काढायचं आहे आणि DGF बघा कसं काढायचं ते. काय करूया सुरुवातीला, कोण ECF बरोबर 70 अंश काय आहे दिले, म्हणून कोण ECF बरोबर माप कंस काय असणार आहे EF. कारण केंद्रीय कोणाचं माप हा केंद्रीय कोण आहे, केंद्रातनं गेलेला कोणाचं माप आणि कंसाचं माप हे काय असतं समान असतं. म्हणजेच कंस EF बरोबर वर्तुळ हे पूर्ण प्रकरण मामी क्लास याच्यावरती मी टाकलेलं आहे बघा. म्हणजे फार जुनं आहे ते पण आहे बघा. EF म्हणून माप कंस EF बरोबर माप कंस EF बरोबर किती येणार आहे 70 अंश. आलं का EF 70. आपल्याला हे दिलेलं आहे 200. DGF माप कंस DGF बरोबर 200 अंश काय दिले. मग कशाचं काढायला सांगितलंय EEच. म्हणून काय करायचं पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं 360 अंश. म्हणून माप कंस DE बरोबर काय करायचं 360 अंश वजा ही दोन्ही माप वजा करायची त्यातनं माप कंस DGF वजा अधिक माप कंस EF. बरोबर की नाही, कारण पूर्ण वर्तुळाचे माप किती असतं 360 अंश.
म्हणून हे लिहिता आलं. म्हणून 360 वजा माप कंस DGF किती दिले 200 अधिक EF काढला आपण 70. या दोन्हींची काय करूया बेरीज आणि थोडस वरती जाऊया कारण हे आपल्याला पुसावं लागेल. म्हणजे DE माप निघेल आपल्याला. म्हणून माप कंस DE बरोबर काय येईल बघा बरं 360 वजा 270. 360 वजा 270 0 9 किती येईल 90 अंश. म्हणून माप कंस DE बरोबर किती येईल 90 अंश. काढलं ना माप कंस DE चं 90 अंश काढलं ना आपण. आता काय करायला सांगितले आपल्याला पुढचं सांगितले माप कंस DEF म्हणजे हा कंस DEF कंसांच्या मापाच्या बेरजीने काढायचं आहे माप कंस DEF. आता लिहायचं माप कंस DEF बरोबर माप कंस DE अधिक माप कंस EF कंसांच्या मापांची बेरीज. हा गुणधर्म आपण वापरलेला आहे. DE चं माप किती आहे 90 EF किती आहे 70 EF किती आहे 70. या दोन्हींचं मिळून किती येतं 160 कारण 0 शी 0 आणि 9 आणि 7 16 बरोबर ना 160 अंश. म्हणून माप कंस DEF बरोबर 160 अंश. आणि याच्या पुढची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू बाळांनो.